सध्या आपण ही सर्व दृश्य पाहतोय आंतरवाली सराटीतली आहे. असंच पाहिजे कारण काय ते पुढे सगळं जाते एकदम लय क्लोज बी नको एकच म्हणजे दोन्ही हालायला असे राहते असं राहते असं. हे कोणाचं आहे ऑफिशियल पेज आहे. सध्या ह्या सगळ्या घडामोडी आहेत आंतरवाली सराटीतल्या. गेल्या 4 दिवसापासून तर आंतरवाली सराटीतल्या या सगळ्या गोष्टी आहेत कारण गेल्या 4 दिवसापासूनचा जो अहवाल आहे रात्रीचा दिवस करून अनेक जण अहवाल पाहत आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील सुद्धा अहवालाची पाहणी करताना पाहायला मिळत आहे. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक विषय आहे की आज आंतरवाली सराटीचं कडे लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं लागलेलंच आहे. आणि ते एंट्री करताय चॅनल घेतात त्याच्यात लावून दिल तर व्यवस्थित. थांब एक मिनिट व्यवस्थित तुझं नंतर हो ना चला म्हणून मी हां हे बघ नंबर आहे का आता तुला कसं लावायचं तुझं ते लाव वाचिंग करता बोला ना नाही आणखी वाटलं एवढंच राहू द्या त्यांना तेवढं पाहिजे. पाटील बोलू लागले ना तेव्हा थोडं झूम कर बरं का. आता राहू द्या असं बोलताना झूम कर. हां बोलताना नॉर्मली कर. आंतरवाली सराठी माईक बोलताय का? एक मिनिट बोलताय का? बोललोगे पाटील साहेब बोलताय तुम्ही? प्रेस नाही चर्चा करतो ना मग ते आम्हाला फ्रेंड या ठिकाणी थोड्याच थोड्याच वेळामध्ये पाटील आपल्यासोबत चर्चा करतायत. ही सर्व दृश्य आपण पाहतोय आंतरवाली सराटीतून. पाटील थोड्याच वेळामध्ये चर्चा करतानाची दृश्य आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये तुमच्यासोबत आवाज वाढतो घ्यायचा. हाय हाय सीट आहेत नाही ना त्याला आयफोन डायरेक्ट माईक पाटील बोलतात त्यामुळे जास्त
पाटील बोलणार आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याच्या प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एवढंच आहे. वायर वर वायर खाली सोड. उडलं तरी अडचण सोडा. लाईट लागला, लाईट लागला लागला ना. एक कुठला एक हात लावून लागला घालून घ्या त्यात.
आहे सगळ्यांना. आपण चर्चा तर साधी थोडी आपण चर्चा सुरू करू, म्हणजे आपल्या किमान लक्षात येऊन जाईल. एक आपल्यातली चर्चा करू, पत्रकार परिषद आपण समजा वाटल्यास निंदर घेऊ. आपण 24 तारखेला जी बैठक घेतली त्या बैठकीनुसार आपण समाजाला पुढची दिशा काय करायची, काय ठरवायचं याबाबत आपण 24 तारखेला ठरवलं. त्या ठिकाणी 2-4 लाख मराठा समाज आपला आला होता, परंतु आपण त्या दिवशी तो निर्णय नाही घेतला. कारण शेवटी काय असतं, एक मोठ्या संघर्षाला आपल्याला सामोरं जायचं. राज्यातला समुदाय 5-6 कोटी आणि आपण राज्यातून त्या दिवशी 24 तारखेला बैठकीला जमलो होतो. तेवढ्या जणांच्या जीवावर एखादं काम करण्यापेक्षा आपला करोडोना मायबाप राज्य आहे, जितकं आपण स्वतःला महत्वाचं समजतो तितकेच आपल्या गावखेड्यातले राहिलेले बांधव सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे. पण आपण 24 तारखेला असं ठरवलं होतं की निर्णय जो घ्यायचा तो घेऊच, पण आपल्या गावखेड्यातल्या मायबापांना सुद्धा आपण विचारलं पाहिजे. काय असतं, आपण एखाद्या वेळेस इकडंच एखादी बैठक घेतली, निर्णय घेतला तर गैरसमज पसरायला वेळ लागत नाही. की बैठकीला गेले, त्यांनीच निर्णय घेतला असा सध्या आपला समाज म्हणणार नाही. हे खरंय की तिकडे परस्पर निर्णय घेतला, आपल्या समाजाचा विश्वास आहे. पण ते न होण्यासाठी आपण तरी पण सगळ्यांना सांगितलं की आपण काय करा, आपल्या गावखेड्यातल्या पूर्ण महाराष्ट्रभर समाजाला विचारा, आपल्याला निवडणूक लढवायची का, आपल्याला राजकारणात जायचं का, आणि जिल्ह्यातून एकच मराठ्यांचा किंवा सर्व धर्मियांचा अपक्ष एकच उमेदवार द्यायचा. हे आपण 24 तारखेला ठरवलं होतं. त्यानुसार सगळ्यांनी कामं सुरू केली. पण जे हे वाचून लक्षात येतंय ना, त्याची चर्चा होणं आपल्यासाठी लय गरजेचं. खाली बसा. काही यांच्यावर, काही जणांच्या याच्यावर असं लिहिलंय, आपल्यात मत खुले नाही पाहिजे. खाली लिहिलंय, तुम्ही सांगता तीच पूर्व दिशा. म्हणजे वर मध्ये मत नाही विखरले, खाली म्हणजे तुम्ही सांगता तेच झालं, तुम्ही म्हणता तेच निर्णय. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं. आणि नियुक्त 5-6 दिवसात मला असं जाणवलंय, आरक्षण विषय कोणी घ्यायला उमेदवारच लय झाले. या 6 दिवसात राजकारण केलं पाहिजे. जर आपल्यावर अन्याय होणार असला तर त्या प्रक्रियेत गेल्याशिवाय न्याय नाही मिळणार. पण याचा अर्थ असाही नाही की त्या राजकारणापायी आरक्षणात कोणाच्या ध्यानात न राहिलं. इतका टप्पू कचून पावडा उमेदवार असा नका बाया बाया बाया. रक्तात आरक्षण असावं माझं पटत नाही बघा तुम्हाला राजकारणात. बघता मी होतो जास्त विनंती रेल्वे धोरण फुकट ही मुंबई जाय, दिल्ली जाय, पुढे जाय, कोण नाही होणार. मी स्वार्थी नाही, माझ्या जातीचं वाटोळ करून मला नाही काय बनायचं. म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं. पण आपण कामं सांगितली होती.
कधीतरी लेकराच्या बाजूने बोलायचं शिका बरं. फोनवर बोलतो एवढे कधीतरी लेकराच्या बाजूने बोलायचं शिका. काम सांगितले आपल्याला राहायला महाराष्ट्रात. हे सगळं महाराष्ट्रातून आलंय. जवळपास 37 ते 38 जिल्ह्यातले. ठीक आहे, थोडा डाटा नाही, सकाळपासून चाळीत राहिले, लय मोठा डाटा आहे. पण असं नको व्हायला तुम्ही इकडची इकडच बैठक घेतली सांगितलंय. मी कित्येक तरी गावात फोन लावले. तुम्ही बी लावा, शंका असली मायावर. त्यांच्यापर्यंत आपले लोक पोहोचलेच नाहीत आपल्या मायबापापर्यंत. मी कित्येक तरी गावात फोन लावलो. काही काही बैठका असं झाल्या इकडंच तालुक्याला घातल्या आणि त्यांनी सांगून टाकलं आमचा समस्ताचा पाठिंबा आहे. म्हणजे जात हारायची का आपल्याला पुन्हा एकदा? एखादा आता काही जणांनी तसं केलंय अशी शंका आहे. काही जणांनी गावागावापर्यंत गेले, काही गेले सुद्धा. त्यांनी 70-80 असे गावांचे रेकॉर्ड आणलेत. मला जे त्याच्यातून आढळून आले ते तुमच्या पुढे मांडायला लावले. जे आढळून आले ते काही नाही, ते एकाच माणसाने सगळ्या व्यवसाय केला. ते पुरावे पाहिजे असले तरी बघू, इथं जात मारायची नाहीये स्वार्थासाठी म्हणून हे विषय चालू आहे. तळमळ ठेवा तुमच्या जातीसाठी, लेकरासाठी आधी तळमळ पाहिजे. राजकारणासाठी कमी पाहिजे. त्याच्यात जायचंच आहे, मी म्हणतो तुम्हाला त्याच्यात जायचंच आहे. त्याच्यात गेल्याशिवाय निर्णय होणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिथं पाऊस पाहिजे तिथं पाऊस यायचा. तुम्हाला ज्याच्या जीवावर गुलाल डोक्यावर घ्यायचा त्याच्यापर्यंत तुम्ही गेलाच नाही. मला हे तुम्ही दिलेला डाटा सांगतोय, मला तुम्ही दिलेला डाटा सांगतोय. काही नाही तर, पण काही जण आहेत ते थोडे जास्त नाही. राजकीय जर एखादा अपक्ष किंवा कोणी असं उभा राहिला तर त्यालाच मोठं करा म्हणजे काही नावं दिले त्याचे. काही जणांनी शिफारस म्हणून. तुम्हाला खरं काम काय काय सांगितलेलं आहे? गावात जा, आपल्या मायबापाला विचारा, गावखेड्यातल्या राजकारणात जायचं का, उमेदवार द्यायचा का, लढायचं का? इथं आलंय काय जास्त ते आलंय, त्याच्याबरोबर उमेदवार घ्यायला एक उमेदवार इतके लांब लचकलेले त्यांनी. फक्त कागद बदलेला आहे. 4 कागद माझ्याजवळ असे तिथं त्याने फक्त कागद बदलेला आहे. 4ही याच्यावर त्याचंच नाव. कमाल झाली. ते दुसऱ्या गावाच्या नावाचा, गावाचे नाव लिहिलेले. एका माणसानं तर कोण आहे आता नाव आपल्याशी सगळे, म्हणजे मी इतकं बारीक बघतो का हे त्याच्या लक्षात येईल. त्यांनी सह्या अशा केल्या, एक जणाचं दिलीप नाव आहे आणि एक जणाचं विनोद नाव आहे. सही त्यांनी असं केलं, शेवटी द आले, द आलेलं शेवटी. विनोद दुसरं काय नाव आहे? द आलेलं त्याने अशी सही केली. सगळ्या सह्या एकट्याने आणल्या. ते फक्त द मध्ये भूती मारा, त्याचं वरचं दम खातं तर सारखं मोठी पुढंच होता ना, त्याने बरोबर सही बघा. आपल्याला चुका दुरुस्त करायचं म्हणून सांगतो, चुका नाही करायला लागलो. आपल्याला सांगितलंय काय, आपण करतोय काय, आपला विषय काय, किती गंभीर आहे, आपल्या आई बहिणीची किती डोके फुले, आपल्या पोरावर किती केसेस झाल्या,
आपल्या पोरावरती आरक्षणासाठी किती अन्याय व्हायला लागलाय. जातीसाठी काय तळमळ सुमाई व्याकरणासाठी तुमची. त्या गावाकडे जायचं कोणी काही काही जिल्ह्यात फक्त जिल्ह्यात वाटा झाल्यात आणि तिथून समस्त जो उमेदवार मी देईन त्याला समस्त जिल्हावासियांचा पाठिंबा परत खाल्लेले. शक्यतो आमचा हा स्वीकारला तर बरं होईल. म्हणजे त्यांनी पण एक नाव दिले. एका एकाने 22-23 नावं दिली. मी नावाबद्दल नाही, ते होत असतं एवढं मोठं समुदाय आपल्याला नाव वाचणारच ते होणारच आहे, त्याला एक देता येईल. पण म्हणणं कुठं आहे? लोकांचं काय म्हणणं आहे याबाबत? शिवदेव यांना दाखवणं गरजेचं आहे. काम करणारेच की बर. काही जण देवाचं नाव लिहिलेलं आहे मंदिराचं. आम्ही अमुक अमुक बैठक मंदिरात घेतली इतक्या वाजता आणि मंदिरात असं ठरलं पूर्ण गाव तुमच्या मागं, म्हणजे मी म्हणून त्यांच्या मागं. मन न बघितलं तर काहीच नाही, नुसते नाव आहे लोकांचे. एक ते दुसरं एक काढलं यांना दाखवलीच. एक तर असा डाटा आहे त्याने जिल्ह्यात वाटा झाल्या, पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात 10-15 माणसं. आता ते नाव पण नाही करता येतं, दाखवणं तरी गरजेचं आहे. कोणता विभाग आहे ते म्हणण्यापेक्षा त्यांनी ग्राम संवाद म्हणून घेतलेला. प्रत्येक तालुक्यात जिल्हाभर लोकसंख्या किती जमलेली बैठकीला 10 ते 15. परत दुसरा तालुका सुरू झाला. दुसऱ्या तालुक्यात संख्या किती जमलेल्या लोकांची 10 ते 15. तिसऱ्या तालुक्यात ग्राम संसद संवाद सुरू झाला. जमलेल्या लोकांची संख्या किती 10 ते 15. परत 4थ्या तालुक्यात गेले. ग्राम संसद दौरा बैठकीला लोक किती 10 ते 15. परत दुसऱ्या तालुक्यात गेले, जिल्हा मोठ्या दराने लोक किती 10 ते 15. दुसऱ्याच्यात गेले तालुक्यात पुन्हा जमलेल्या ग्रामस्थ बांधवाची संख्या 10 ते 15. लिखित या वर केलं तर नाव दिसन त्या जिल्ह्याचं म्हणून करेल असा डाटा आहे. गोविंदांनी विनोद बरोबर आहे. सह्याचं सुद्धा आहे. त्याचं नाव दिसून देत नको, पर्सनल दाखवलं काही अडचण. मला तुम्हाला एवढंच सांगायचं याच्यासाठी हे दाखवले असे लई येतात, याच्यामध्ये लई येत असे एक ते बाजूला काढलाय. आपण आपल्याला पारदर्शक इमानदार व्हायचंय का नाही? हे काय आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला ना 24 तारखेला, सगळ्याला आवाज येतो ना, आपण 24 तारखेला ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी बरंच सावध केलंय आपला. किमान मला तरी काही जणांनी त्याच्यातल्या मनमानी केल्यासारखं केले, त्याच्याच जवळचे बोलविले आणि तीच समुदाय आणि तीच आवाज आपल्याकडे आलाय. तुला बाप म्हणून जातीचं काम नाही करायचं होय, कारण ते लोकांचे वाचण्या नावावर लक्षात यायला लागले. गेली काय केलं तुम्हाला जातीची मनमानी करायची कैला तेच नाव आले. दुसऱ्या गटाला मिळत नाही, दुसऱ्या लोकांना याचा तपासच नाही. कित्येक तरी माणसं आपल्या मायबाप गावापर्यंत नाही केली. कित्येक तरी तुम्ही लहान शाळेत खेळायला लागलात
अरे मतदार मरणाचा आपला कोटी घे, कोटी. फक्त आपण तिथं जायना कोटी घे. नुसतं उमेदवार गेला तरी त्याच्याकडे, नाही गेलं तरी मतदान पडणार आहे, तुफान मतदान पडणार आहे. पण हे निर्णय प्रक्रिया पार पाडण्यासाठी गावागावात जायला तर पाहिजे होतं तुम्ही. नका तुम्ही जो मागून घेणं अवघड होतं का? तुमच्या ज्या गावात ओळख नाही त्या गावात फोन लावायचा आणि त्याला सांगायचं की तुमच्या तिथला डाटा घे, तुमच्या तिथला मत मला आणून दे. ओळखीचा नसेल तर सांगतो या पलीकडच्या सरकारमध्ये मला एक दिवस घेतं तू जाती. आपल्या पोरं पळते. गोरगरिबांचं तळमळ याच्यासाठी गोरगरीब मराठी तळमळ. पण ज्यांच्या कोणावर काही जणांवर जबाबदारी दिली ते काही जणांनी, त्याच्यातल्या पण काही जणांनी मनमानी केल्यासारखं काम केलं. आपलाच माणूस आणि आपलाच उमेदवार टाकेल. त्यांना बोलून घेतलं ते उमेदवार मागवतो काय. तुम्हाला आधीच वेगळीच वेळ लागली. राजकारण पिंड आपला. आपल्या रक्तात राजकारणापेक्षा मराठा आरक्षण असलं पाहिजे सगळ्यात जास्त. असं कितीतरी तालुक्यात झाले की डाटा सांगून चाललाय ते. जातीचे गोरगरीब तुम्ही पक्षावर 55 सोडून द्या. गोरगरीब समाज सगळा एकीकडे, महिला म्हाताऱ्या माणसं 50% तरुण सगळ्या एका बाजूने मराठ्याचा. त्यांच्यापर्यंत जाणारे माणसं पाहिजे. ते नाही फिरू शकत. ते गरीब आहेत तुमच्या माझ्यासारखे रोज नाही फिरू शकत. पण ते राईट काम दाखवू शकते. ते नाही फिरू शकत. रोज शेती सोडून ते नाही येऊ शकत. पण त्यांना म्हणजे लेकराचा याचा फायदा आहे आरक्षणात. ते म्हणतात ते करायला तयार. पण ते संभ्रमात पडले. काय चाललंय इकडं, कुंकड काय चाललंय. मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मग आपली भूमिका तिथे ऐकते आणि त्यानुसार करते. आपण कित्येक तरी जागेवर पोहोचला नाही. कित्येक तरी येणार महाराष्ट्रातले काही ठराविक तालुक्याचा जिल्ह्याचं आणलंय आणि समाधान केल्यासारखं म्हणतात ना. कळत तुम्हाला मी काय बोलतो. मी सांगितलं मग मला समाधान करायचं म्हणून कुठेतरी काही लिहून आणले. 50-100 जण जमले, 20 जण जमले, लिहिलं आणि मोकळे झाले. याला आरोप नका समजू. मान्य करायची का जातीचं वाटोळ होईना, मी जातीचं माती नाही होऊन देणार या राजकारणासाठी. जे सत्य ते सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे. काही गावात बैठका घडल्यात, एक मतानं जाहीर पाठिंबा दिला काही जणांनी. पण म्हणणं काय गावकऱ्याचं कोणाचंच नाही. म्हणणं नाही. काय म्हणणं या विषयात म्हणणं नाही. काहींचं असे म्हणणं आलेलं आहे की आमच्या संपूर्ण गावाचा जो कोणी उमेदवार देतो ना त्याला पूर्ण पाठिंबा. काही गावांनी असे दिले. म्हणजे याच्यात आलेले प्रकार आहे. आता काहीच म्हणणं असं याच्यातच अपक्ष उमेदवार देऊ नये. काहीच म्हणणं आहे ते 500-300 देणार होते ते देऊ नये. याचा फटका अपक्ष काम केला बसं काम केला बसं. या विषयावर मी तुमच्याशी खूप बोलणार आहे. अपक्ष विषयावर आधी बाकीचे घेतो. म्हणजे अपक्ष म्हणजे सगळ्यांचं म्हणणं नाही, पण काहीच म्हणणं आहे अपक्ष उमेदवार आपण देऊ नये. या विषयावर मला तुम्हाला सखोल बोलायचं आधी त्याचं सोडच. या अपक्ष उमेदवार देऊ नये याच्यावर मला बोलायचं आहे. माझ्या यांना बाकीचे सगळे पर्याय सांगितले. खालचं वाचता वरच जायची. काहींनी असं सांगितलंय कोणालाच मतदान नाही करता. म्हणजे त्यांना नाही, यांना नाही, अपक्षाला नाही. आपलं मतदान त्या नोटाला करावं. काही जणांचं तसं म्हणणं आहे त्याच्यात. म्हणजे हे एकूण घ्यायचं काम आहे ते सार सांगायला लावलं. तुम्हाला माहित असावं कसं काय. नसं तुम्हाला एकच माहिती किंमत वैयक्तिक दिल्या
दुसऱ्यांनी काय दिलं तुम्हाला काय माहित होणार. त्यामुळे दुसऱ्याचं काय हे पण सार काढलाय त्याच्यातला. कारण इतकं सांगायचं जर म्हणलं तर आपली 3 दिवस बैठक चालू. हे सार थोडं थोडं तुम्हाला सांगलं. याच्यात तुम्ही समजून घ्या, परिवर्तन पण करा स्वतःच. आपण बघा किती फरक जाणं गरजेचं आहे आणखीन पण. यांचं म्हणणं आहे, ज्यांनी आपली फसवणूक केली, ज्या पक्षांनी आपली मराठा आरक्षणासाठी जी फसवणूक केली त्या विरोधात मतदान करावे, अपक्ष उमेदवार देऊ नये किंवा त्यासाठी देऊ नये असं काहीच म्हणणं आहे. काही जणांनी तालुक्यात किंवा जिल्ह्यात असं केलंय. आपल्या काही प्रमुख बांधव नसतात का काम करणारे समाजाचे, फक्त त्यावेळेसच बैठक केली, फक्त त्यावेळेचीच. आमच्या जिल्ह्याचा किंवा आमच्या तालुक्याचा पूर्ण पाठिंबा 3 प्रकारात. पूर्ण पाठिंबा दुसऱ्याच्यात अपक्ष द्यावा, तिसऱ्याच्यात अपक्ष देऊ नये, चौथ्याच्यात आपल्या मताचं ध्रुवीकरण होईल. आणि हे समस्त जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं मत आहे. आणि प्रमुखांनीच घेतली म्हणजे त्यांनी त्या लोकांकडे जायला पाहिजे होतं, त्यांचं मत घ्यायला पाहिजे होतं. ठराविकांना घेणं म्हणजे मनमानी सुद्धा होऊ शकते. ठराव त्यांनी घ्यायचा होता. तुम्ही मला समजा एखादं काम सांगायचं, तुम्ही लांब कोणत्या तरी जिल्ह्यात असं समजा, मी इकडे असं समजायचं मनात माझ्या, त्याला काय दिसतंय मी पुढे मी काय दिसणार आहे का त्याला? ली 50 जणांचे नाव ती टाकू. समजा आपणच आपली एकमेकाची फसवणूक करतोय असं त्याच्यातून एकूण लक्षात थोडंसं आल्यासारखं वाटतंय की बसल्या बसल्याच काही नावं लिहिले. आता ह्या सगळ्या सांगितल्यात म्हणजे हे एकमेकाला आपल्याला डोक्यात आपलं परिवर्तन करून पुढे जायचं आपल्या याच्यातून म्हणून सांगायला लागलं. याच्यातून पुढे जायचं, आणखीन बदल करून आपल्याला आता इथून पुढे तरी अशा गोष्टी होऊ द्यायच्या नाही, सुधारायच्यात आपण सगळ्यांनी. काय काय नाही तर गडबडी घराचीच गेले का अर्थ आणि दलितच आणून दिले मला. कागद सुद्धा पांढऱ्या नाही घेतले, ते जे सापडते त्याच्यावरच गेलो. काहींचं म्हणणं असं सुद्धा आहे की ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं आणि आपला छळ केला त्यांना मतदान माझी बात द्यायचं नाही आणि अपक्ष उमेदवार उभे करायचे. काहींचं हे सुद्धा म्हणणं. काहींचं म्हणणं आहे शेकडो फॉर्म भरले ते नको, त्याच्यात मताचं खूप हे होईल आणि ते बरोबर सुद्धा आहे. हे विषय तर मलाही योग्यच वाटलाय. काहींनी असं काही लिहिलंय की राजकारणात आपण गेल्यामुळे किंवा हे विषय सुरू झाल्यामुळे आरक्षण विषय मागे पडत चालला. लोकांना प्युअर इयर त्या राजकारणाचं झालं आणि ते मला सुद्धा मान्य आहे की जे मूळ ज्याच्यात आपली जात मोठी होणार आहे तेच मागे पडायला लागलं आणि त्याची गरज नाही तेच पुढे आलं, तेच पुढे आलं. याला भरभरू शकता ना, काय द्यायची गरज आहे का? त्या भरभरायची सगळी. काहींनी असं लिहिलंय आपले उमेदवार उभे न करता आपल्या मताची ताकद दाखवा, आपल्या मताची शक्ती सुद्धा दाखवा. मग पर्याय मात्र त्यांनी काही लिहिलेलं नाही तिथं, पण असं सुद्धा लिहिलेलं की त्यांचे जे डाटा होता एकूण जिल्ह्याचा तालुक्याचा त्याचा सार असा निघतो येऊ सगळ्याचा की आपण उमेदवार उभा न करता आपल्या मताची ताकद दाखवायची. म्हणजे जो कोण आपल्याला पाळायचा कार्यक्रम त्याचा लावायचा त्याचा लग्न मराठी टाकायचा असा एकूण त्याचा अर्थ असा सुद्धा होतो.
सापडलं नवीन हे संपा नाही आणखी मी त्यामुळे सुरू केले म्हणलं आता एवढं तपासच राहिले बाकी आले पण थोडं लक्षात आलं एकूण सगळं सारखंच आहे जवळपास तर ते बघू हे म्हणजे एकूण जवळपास सारखंच आहे काही बदल नाही जास्तीचा काहींचं म्हणणं असं सुद्धा होतं बऱ्याचशांचं हे मत की वेळ अपुरा आहे आम्हाला वेळ अपुरा पडला बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे की वेळ कमी पडला गावांपर्यंत जायला सुद्धा आणि निवडणुकीला सुद्धा 2 पर्याय टाकले त्यांनी धावपळीला सुद्धा ही वेळ कमी पडला हे बरंच आहे असंच आहे हे तुम्हालाही पटत असं की आपण आता स्वतःला एकदा मनाला मनातून विचारून बघा आपण गेलो कुठपर्यंत नाही तर कुठवर नाही बोलून दाखवत नसतं कोणीच म्हणत नाही मी सुद्धा म्हणणार नाही कोणीच बोलून दाखवू शकत नाही की मी इथपर्यंत गेलो नाही हे केलं नाही बहुतांशी सगळेजण पोहोचलेले गावापर्यंत नाही बरोबर का बहुतांशी पोहोचलेले नाही बरंच हा नाही म्हणायचं बरंच वेळ हा म्हणायचं मला दोषी ठरवा चुकत असलो बरेचसे गेले नाही काही मंगल कार्यात बैठका लावल्या काही मंदिरात लावल्या गावापर्यंत कुणी गेलेलं नाही जिंकायचंय कोण आपली जात आपले पूर बदला घ्यायचा आपल्याला हे ठोक इथं ठोक आहे कोणाच अन्याय झाला आपल्यावर अन्याय झाला आपल्यावर बदला घ्यायचा आपल्याला जिरवायला लागली आपली आता जिरवायची आपल्याला त्यांची आपल्या मायबाप करोडांना सांगणार कोण जाऊन सांगणार कोण त्यांच्याशी बोलणार कोण काय आपले बांधव आता 30-35% आराम आहेत बिचारे ते आहे माऊलीला समजून सांगणार कोण आपल्यावर अन्याय वाट्या फोडायला जायचं गावात तुमच्या ओळखीचं नाही तर तुम्ही परस्पर दुसरे लोक कम नाही पाठवले मी तुमच्या गुणलाटानं कुठं काटकसर करतो का मला ही सुविधा नाही म्हणून मी तिथपर्यंत नाही लढत काटकसर करतो का तुम्ही जातीसाठी काटकसर कसं काय करता तुम्ही जातीसाठी काटकसर करताच कसं एवढा मोठा ही लोकशाहीचा उत्सव आहे निवडणूक म्हणजे लोकतंत्राचा एवढा मोठा उत्सव आहे तुम्ही तुमचे लोक तिथं जाणार आहेत डर काही फोडायला तुम्ही गावापर्यंत सुद्धा मेसेज देऊन पुरावे आणू शकत नाही हे काही पुरावे ते परस्पर तयार केले माणसं तुम्हाला जात मोठी करायची का बारीक तुम्हाला आत्ताही सांगतो मी प्रामाणिकपणानं सगळ्या महिला आणि म्हाताऱ्या माणसांचे 40% पोरं आत्ता बी एका बाजूने मराठ्यांच्या आत्ता एक तर्फी आहेत आपल्यातला राजकारणी काढावं लागणार आपल्या रक्तात राजकारण आहे मराठ्यांचे मला 5-6 दिवसात इतकं भयान वातावरण दिसलेलं आहे मी कुंकडून ह्याला फ्रेश थोडं मग चांगलं होत ती एकदम मग तुम्ही तिथं पैतो सायकल घेऊन मग मला द्या दुसरा आला ते म्हणत मग ते सायकल होतं तिथं पैतोच होतो म्हणजे तुमच्या डोक्यात राजकारणी ते शिल्लक नाही मग तुमच्या डोक्यात आरक्षण कमी शिराणा पोरं मोठे होणार आहेत ते शिराणा कम इतके भयान उत्तर आहेत काही काहीची 3 उत्तर काहीच नाही नुसतं उमेदवाराचे फॉर्म आहे एकजण आले ते म्हणलं मग आज म्हणलं तू खासदार होणार आहे मला तिकीट द्या म्हणलं माझ्याकडे तिकीट आहे तुम्हाला झालंय काय झालंय तुम्हाला काही लोक माझ्याकडे फोनवर येतात काही जण प्रत्यक्ष येतात काय सांगत येत अपक्ष नको अपक्ष दिला तर तीव निवडून येईन तीव पडन
तुम्हाला ठेका दिला का किंवा कोणाला निवडून यायचा? तुम्हाला ठेका दिला? तुमची ताकद तर दिसेल ना पक्षावर, ताकद तर दिसेल ना तुमची. तुम्हाला काय ठेका दिला? तुम्हाला किती दिवस राजकारणाकडून बोलायचं रे? तुम्हाला किती दिवस राजकारणाची पक्षावाल्याची बाजू वाढायची? तुम्हाला कळतंय मग आवाज येतो ना? किती दिवस तुम्हाला? आता तुम्हाला भांडतो सगळ्या महाराष्ट्राला मिळून. हे ठराविक जे आहेत ना, हे काही बगल बच्चे हे म्हणणार अपक्ष जर दिला ना तेव्हा आपोआप निवडून येतो, ह्यो पडतो. तेव्हा ना ते म्हणतो तेव्हा आपोआप निवडून येणार आहे, ह्यो करणार. तुम्हाला कवर यांचा विचार करायचा राजकारण्याचा? आरक्षण पाहिजे तुम्हाला, अधिकारी झाले पाहिजे पोरं तुमचे, तुम्हाला आरक्षण पाहिजे, नेता पाहिजे, पक्ष पाहिजे, स्वतःच्या पोरं IPS अधिकारी होऊन हिंदी त्यांनी केली पाहिजे. नेता सोडायचा नाही, पक्ष सोडायचा नाही. कसं मोठं होणार आहे तुम्ही? तुम्ही मोठं होणार कसे? अरे ज्यांनी समजून घेतलं ते छोटे छोटे गेलेली केंद्रापर्यंत लागले नोकऱ्याला. तुम्ही हे मोठे पलाटे असून तुमचं तुम्हाला सुचन आणखी. तुम्हाला किती दिवस यांच्या पंक्ती वाढायच्यात आणखी राजकारण्याच्या? ते उभा केला की ते पडून ते निवडून ये म्हणून तिकडे जाऊन देत नाही एखाद्या. तुला काय करायचं? आपली ताकद दिसत नाही किती येते, ताकद दाखवा ना. आणखी त्यांचंच पातळी देत, आणखी ते त्यांचीच पातळी देत. म्हणजे अधिकारी तुमचं पोरग आरक्षण तुम्हाला पाहिजे, केशी तुमच्यावर झाल्या नाही पाहिजे, तुमच्या कापसाला भाव पाहिजे, तुमच्या उसाला भाव पाहिजे, तुम्हाला सोयाबीन कांदे द्राक्षे विकले पाहिजे, भाव पाहिजे. आणि आणखी त्यांचीच बाजू वाढायची. आणि स्वतःचे पोरं टाका मारून तुम्ही, स्वतःचे नका मोठे होऊन देऊ. निवडणूक आली त्यांना मोठं करायचं, ते परत टाकून टाकतात जातीला पुढे. कधी काही संधी आली इतिहास मी आधीच म्हणत मला राजकारणाचं लपड कळत. मी साधा माणूस आहे, तुम्हाला खरं सांग. मी सामान्य साधा आहे, मला हे कळत नाही. मी त्या राजकारणात लोकांनाच लोक माझ्या दम आहे तुम्हाला आरक्षण मिळून द्यायचे. कसला तरुण काम कोणतं सरकार येऊन देतो, माझ्या दम आहे तुम्हाला जे लागतंय ते मिळून द्यायचे. याच्यात पडले ना पुऱ्या ताकदीनं पडायला पाहिजे सगळे. इथं जात हरायची, मी नाही जात मातीने सोडू शकत. तुम्ही 3-4 लोकांशी बोलताना माघारी येतात आणि खऱ्या मतदारांपर्यंत तुम्ही जाणार नाही. मी जात मातीत नाही सोडू शकत. ही जात मग लई दिवसातून एकत्र राहील. आज माझ्या जातीचं दहशत दडपण आहे. मी हैराण करणार पाहिजे माझ्या जातीचा निवड करू शकतो. माझ्या जातीचे पोरं मस्ताचे मोठे तुम्हाला काय नव्हा ना. तुम्ही जे काही जण घेऊन येतात ना की येऊ पडणं ते पडणं अपक्ष नको, तुझे पोरं मोठे झाले, माझ्या गोरगरीबाचे लेकरं मोठे करायचे, मेलेच लोकांचे नका आणून करून त्यांना मोठं करायचं. राजकारणात गेलं तरच आरक्षण मिळेल असं कोणी सांगितलं तुम्हाला? आता बोलता राजकारणात होतो का कोणी? आरक्षण कसं काय मिळालं मग आतापर्यंत? आता तुम्हाला घुसवायचंच नाही त्यांची जिरवायला, तर तुम्ही पुऱ्या ताकदीनं घुसायला पाहिजे. एवढं भाग्याला ते पडून म्हणते तेव्हा भाग्याला घे, पण तुम्हाला करायचंच काय त्यांचं? म्हणजे तुम्हाला हॉस्टेल असं वाटते, MBBSच्या फीस कमी झाल्या असं वाटतं, तुम्हाला केंद्राच्या राज्याच्या सगळ्या सुविधा असं वाटतं, घरकुलं पाहिजेत, पंचायत समिती सगळ्या सुविधा तुम्हाला पाहिजेत, केंद्रीय कॉलेज तुम्हाला घ्यायचे, तुमचे लेकरं मोठे झाले पाहिजे, आरक्षण बी घ्यायचं आणि राजकारणी पाहिजे, पक्ष पाहिजे. हे सुद्धा कसं तुम्हाला हिरवच काय शिकवायला लागले? म्हणजे नेता पाहिजे, पक्ष पाहिजे, आरक्षण बी पाहिजे आणि ते तेच नाही. तुम्ही काही डोकं चालवणार नाहीत का? काही मतात तुम्हाला काही परिवर्तन नाही करायचं का? हे काही नाही म्हणणं म्हणतोय मी. तुम्हाला आणखी त्या पक्षवाल्याचं तुमचं वाजवायचं का नेतेवाल्याचं? कमून गेलं ते 75 वर्षात आरक्षण पुढे घालणार येऊ हरामखोर पुढे वाटा देऊन नेता तुझा पक्षावाला 75 वर्षात आरक्षण हरामखोर निघून गेलं नाही आम्हाला. वाटोळ हरामच्या पोरांचं वाटोळ होऊन बसलं आमच्या सगळं.
त्या मुलीचं उदाहरण आहे आता आज होत्या वाशिमच्या 21 रँक आलेली मुलगी दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळत आयएसदारीचे अधिकारी झाले 2 रँक आली केंद्रात आयएसदारीचे अधिकारी बनले लेकर कमवून गेलेले हराम पूर्ण केले तुमच्या एखाद्या आरक्षण त्याचा बाजा वाजित आहे बार तुम्ही किंवा निवडून येणे घेऊ परत तुमच्या ताकद नाही निवडून यायची तर पळायची सगळ्यांना निवडून येणारच बनवा असं कोणी सांगितलं तुम्हाला पाडणारे सुद्धा बना ती सुद्धा जातीन करत असते उन्हाळ्याकरण घेणं देणं विनाकारण तिसरी टमक्याबाजी दे रामान धर्माची मी इमानदारीला ही बाजू वाटतो किती करायचं मी रात्री सुद्धा सांगितलं हे विषय किती करायचं मी कुठे कमी पडतोय कमी पडलो तुमचा मुलगा म्हणून सगळ्यांच्या दुश्मनी अंगावर घातल्या त्यांच्या यांना कोणालाच बुजित नाही घेत नाही गेलो तरी मी तुम्हाला शब्द आहे मी कुठे कमी पडतोय जातीला द्यायला तुम्ही गावापर्यंत सुद्धा जात नाही इथं गावागावाचा घाट आहे कारण मान्य तुम्हीच त्या मायबापाला काय माहिती कोण आपला कोणा पक्षी उभा राहणार आहे म्हणून निर्णय घ्यायचा तर पुऱ्या जाती विचारून घ्यायचा जात गावागावात म्हणती आम्हाला मिळत लागाना काय करायचं ती पण जरांगे पाटील म्हणते ती करू आता काय करावं आपल्याकडे कुणी येणार ही शेतात बांधावर मराठ्या माणसाची चर्चा आहे तुम्ही इकडेच बसता आणखी नाही याचे काही जण त्याचा तोडा तिथे मी हे तरच सगळं आहे मी हे तरच मराठा आहे मी हे तरच अमुक आहे त्या मंगल कार्यालयात बैठक घेईन नाही कुठं एखाद्याच्या गोरांमध्ये बैठक घेईन आणखी त्याच्यात तोडा दे आपल्याला होतपूर्व पोरांपर्यंत पुढच्या काळात जावं लागणार याला जर असं करायचं असतं माझ्या गोरगरिबांचे प्रश्न सोडायचा आपल्याला होतपूर्व पोरांपर्यंत पोहोचण्या गावागावातल्या कारण हे जाणून बुजून चाल केल्यासारखं करायला सारखं प्रकार दिसतोय ही परिस्थिती करताना आपल्याला सगळे काम हे काम केलं पण चांगलं या निवडणुकीनं मतदार आपला फिक्स आहे त्याची काळजी नका करू पण हे काम केलं आपलं नेमका गावापोत कोण पोहोचत नाही का पोहोचून देत नाही त्याचा तोडा देव बाजी येतोय याच्यात काही जण ते मात्र याच्यात उघडे पडले राहतात ते याच्यात 100% उघडे पडले म्हणजे तुमचं एक चांगलंच काम झालं जाते जे तोंडापुरते चांगले दिसत होते हा खूप चांगला आहे हा खूप पळतो तेवढे पळत नाही एवढे पळतो ना हे तुम्हाला सांगतो की डाटा मागितला आपण 6 दिवसासाठी हे निर्णय भारी काम केलं ते त्याच्याच पद्धतीने काम करतो त्याला तोडा राजी होती आणि काही तुझ्या शिफारशीच या तुला शिफारस करायला सांगितली का तुला काय सांगितलं म्हणणं आणायचं तुला शिफारस म्हणून सांगितलं आमका याला उमेदवारी देण्यात यावी ही काय पद्धतीने राष्ट्रीय पक्ष काढा का नाही आपलं ठरलं काय तुम्ही करता काय आपल्याला होत करू पूर्व शोध नाही कुठल्या परिस्थितीत यांच्या भरोश्यावर जर म्हणलं ना आपला कार्यक्रम लागत खूप हुशार केले यांनी आपल्याला आपला मायबाप गोरगरीब मराठा करोडो समाज आहे ना ह्यो प्रचंड खुशी आरक्षण मिळत आहे म्हणून त्याची लढायची तयारी आणि चांगल्या नेत्याला पाळायची सुद्धा तयारी केली फक्त ही मनमानी एखाद्या दिवस आपल्याला होऊ शकते आपल्या या काही जणांची त्यांना हुजरेगिरी प्रत्येक वेळेस करायला लागलेली नेत्याची आणि पक्षाची यांच्यापासून फटका पोचू शकतो याने मात्र येणे आपल्याला खूप सावध केलं 100% सांगतो तुम्हाला आपल्याला होतपूर्व पोरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पुरं बळ पडू नये आपल्याला इथून पुढच्या काळात सर्वसामान्य मराठा एका जागेवर त्याला काही देणे गेले तुम्ही माझ्या मावशाकडे जा सगळ्या गावागावातल्या त्या म्हणतात म्हटलं जे करू त्याला आरक्षण मिळालं ते मोठं होईल जे ते म्हणते तेच करायचं म्हातारे माणसं म्हणतात आपला नातू मोठा होईल ते म्हणते तेच करायचं हे जे थोडे आहेत हे संभ्रमित वातावरण करते ते उभं राहिले त्याचं मतात फुटून येच ये उभं राहिले त्याचं तुला काय करायचं कोणाचा फोटून दे तुला काय त्याचं पोर काय कधी तुला करायचं काय त्याचं पडून दे नाही तर वर फार थोड्या होऊ दे तुला काय करायचं तुम्हाला उद्योग शिकायला कोणी येऊ तुमची लढाई तुम्ही लढा ना तुमच्या पोरांसाठी तुम्ही कोणता तुम्हाला सांगितलं कोणी उद्योग हे उभा केलं ते परत पळू दे ना हे मत तर घेईल मराठीची शक्ती तर दाखवील नुसतं चालायचं
नाही मग तेव्हा ते मोर्चा झाले त्यांनी 5 क्विंटल पोहे घेते म्हणून निवडून देतो काटा येड पडतोय त्याचे 5 किलो पोहे माघारी देऊ त्याला काय सांगा हे तर कळलं पाहिजे इकडे आणि दिल्याचा रस्ता रोखत आला मग उपकार घ्या घरी रस्ता रोखत आला तर 75 वर्ष आपले लोक त्याच्या मागे उभं राहिले ते रस्ता रोखत आला उपकार करा त्यांनी त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे आमचा दादा खूप चांगला आहे तो दादा आहे जो काही सांगत येत सभा होती 1 जणांना तास सभा होती आमच्या भैयानी आमच्या नेतेचा भैया आहे आमचा ते 100 GR दिली पाण्याची होते त्याच्या नळ्यात मग मी होत्या दिवशी म्हणून त्या वेगवेगळ्या पाठीला द्या त्याच्यासाठी काम करीत होतं की ते हेंगड आपल्या संघ मग त्याला उमेदवारी मिळा म्हणून ते काय काम करत होतं आपल्या सगळं जात आरक्षण म्हणून का या सर्व आपल्या मागे राहायसाठी काहीही सांगत येत मारायचे आपले पोरं आपल्याला वेळ कमी हे मान्य आहे मला ठीक आहे की वेळ कमी मिळाला पण याचा अर्थ असा नाही की आपलं गाव त्याचं नेटवर्क नाही उदाहरणार्थ अंतरवालीत मी मला सांगा अमुक काम करायचं मला शेजारी माहित नाही मी शेजारच्याला कमीत कमी सांगू शकतो ते ध्यानातला का कोण तुमच्या गावात कोण करताय माहित नाही पण तिथं त्यांना सांगा असं घ्यायचं एका दिवसात पुरा महाराष्ट्र घेतला याच्यात आपल्याला काही मनमानी स्वतः भोवली देव त्याच्या म्हणण्यानंच काम करायला लागलाय त्याचं टोळकं बोलायला लागलाय सामान्य सगळं एका बाजूला आहे काळजी करू नका तिची पण आणखी नाही याच्या डोक्यात त्याची दुकानदारी याच्या दुकानं पण केलेली इकडे माझ्या विरोधात त्या झाले ते वापर होते भयानक जे दुकानं पण पडेल ते एक सोडले पडतात आपल्याच पण तबाखे आता जे उघडे पडले याच्यातून ते उघडे पडले कोण आपल्याला पुन्हा होतपूर्व कोणाकडे गावागावात घुसावं लागणार याला मग कायमचं बाजूला करावं लागणार नाही वेळाचे समाजाचा तुम्ही समाजासाठी जर आज वागणार असलात ना तुम्हाला तुमची गरजच नाही तुम्ही समाजासाठी जर असं वागणार असलात तर आम्हाला नाही गरज तुम्ही एवढा मोठा समाज एका बाजूला आणि तुम्ही काही केलं तरी समाज आता फुटत नाही उलट तुम्ही उघडे पाहता पण मी बोलत नाही तुमची इज्जत झाकीत राहील मराठ्याचे आपल्या जातीची आपण इज्जत काढायची नाही किंवा त्याला उघडं पाडायचं नाही म्हणून तुमची इज्जत झाकीत तुम्ही नाटकं करता 100% नाटकं करता तुम्हाला जात महत्वाची नाही तुम्ही विनाकारण ते हे त्याचं नाव सांगते ते त्याचं नाव सांगते बैठका घेत नाही तसं बैठकाच होय कोणत्या ठिकाणी 15 लोक पटतंय का तुम्हाला पुढे 25 असतील पुढे 8 असतील पुढे 9 असतील पुढे 200 असतील बैठकीला किती लोक होते 10 ते 15 फिक्स आकडा त्याचा तो एक गाडीत उतरत होते तेच बस होते का मंदिरात अरे मी बी काहीतरी करतोय मी तुमच्यासाठी त्यालाच उतरून द्या ना तर तुम्ही मला करायला निघाला राव इतकं काहीतरी फसवलंय तुम्हाला आता त्या राजकारणासाठी किंवा तुम्हाला उमेदवारी मिळावं म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून तुम्हाला जाते फसायचं आता मी काय काही बोलतो पुढं तुमच्यासाठी मी ऐकत नाही तुमच्यासाठी मी फुटत नाही कुणाला मॅनेज होत नाही कसला बाजार पाठवला मी कुणाला मॅनेज होत सुखी जीवन मला नाही पाहिजे त्यांच्या सगळ्या दुष्परिणामावर भेटला रोज एक नाही लफडा त्यांचं माया माग रोज कदरू माणूस काय म्हणून येतो तिकडे आता बरं आरक्षण मिळालं मराठ्याला आपलं बघू मी तर त्याला टॅकमध्ये ठरवलं नाही मी टॅकवर ठरवलं तर मी घरीच जात नाही मराठ्याला आरक्षण केल्याशिवाय मी एवढा निर्भीड झालो आणि तुमचे काय काळजी हे ठराविकांची हे मनमानी इकड तिकडच बैठका इकडच मंगल कार्यालय इकड तिकडच कुठाने तुम्ही गाव लेवलच्या लोकांपर्यंत कशामुळे गेले नाही तुम्हाला मान सन्मान कमी दिला का मी कमी दिला का आता भाऊ
मग दुसरा जोड झाल्यावर तो काम करणार, कारण त्याला गोरगरिबाचे असताय. आमच्यासाठी त्याची इमानदारी. तुम्ही कशामुळे जातीची इमानदारी करायला लागली तुमच्या नेत्यासाठी किंवा तुम्हाला उमेदवारी मिळावा म्हणून? आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. संपूर्ण पाठिंबा 39 लोक लिहिले. जिल्ह्याला 39 लोक आहेत का? असं नका करू तुम्ही. जातीची माती होईल. मी या राजकारणासाठी जातीची माती नाही होणार, अजिबात नाही होणार. मला काय वेळ घेणे त्या राजकारणाचा राजकारणात? कुठे जाती काय कमी आहे? जातीची ताकद कोणती कमी आहे? जात ज्याला नाही खेळायची त्याला तयारी. हा कमारूच लोक आहेत ऐकता नाही. त्या दिवशी हाक मारली त्याला एक करत बसा जागा नव्हती. प्रत्येक मोसमीच्या झाडाखाली 15, 12 माणसं होती. ते लिहून आले तर गेले नाही का घरोघरचे? कुठे माणसंच होते. हे कमी प्रेम नाही आणि हे राजकारणामुळे प्रेम दिले लोकांनी मला. ते आरक्षणामुळे जिद्दीना इमानदारी प्रेम म्हणून दिले. मग हे राजकारण काय घेणार मला? एक तर मला इकडं बोलिता बरं मी कमी नाही पडत. त्यांच्यापेक्षा त्यांच्या डावापेक्षा एक डाव मोठा टाकी. तरच नाव घेत नाही, नावच बदलून ठेवी. त्यांच्यापेक्षा एक गाव मोठा टाकी. पण तुम्ही त्या ताकदीनं घुसायला तयार नाही. मला समीकरण जुळवायला गणित जुळवायला तितक्या ताकदीचे तुम्ही गावागावात घुसत नाही. मी समीकरण कसे जुळायचे? त्यांच्या डावाला प्रति डाव मला टाकायचा आहे. तुम्ही मार्गदर्शन करा म्हणून करायला लागलोय. जसं त्यांना मी आंदोलनात जिंकू दिलं नाही तसं राजकारणात बी त्यांचा डाव यशस्वी होऊन येणार. पण तुम्ही तिथपर्यंत जायला तयार नाही. मी काय करणार? म्हणजे तुम्हाला घेण्यात जा समाजावर भेटायचं. समाजाचं काय मूळ माती मोल करायचा समाज तुम्हाला? तुम्ही जर गावागावात पर्यंत नाही गेले आणि आपल्या घराच्या लेकराला कमी मत पडलं तर ते पुढे जागेवर येणार. ही बघा म्हणते न्यायची एकी, ही बघा मराठ्यांची ताकद, ही होती यांची हवा. दिसतं तसं नसतं. वामला गेलं हे ऐकून घ्यायचं का? आता तुम्ही प्रत्येक गावात जा, आपलं मतदान फिक्स. पण तुम्ही जर तिथं जात नाही त्यांच्या विरोधात डाव प्रतिडाव टाकू कसा? मग तर हे दडपण काढायचं तुम्हाला आणि पुन्हा जाते तो वाटोळ करायचं. पुन्हा पहिल्या जागेवर जात नेऊन ठेवायची का? हे काही जणांचं हेच चांगले. मी म्हणतो तेच लोक बोला, मी म्हणतो तेच आले पाहिजे. त्याला आपल्या बैठकीला बोलू नका. तुला कोणी सांगितलं त्याला बोलू नका? तुम्हाला मान सन्मान दिलाय समाजाला. मायबाप तुम्हाला ही पदवी दिली मायबाप म्हणून, तुम्हाला सन्मानाचं पद दिलंय मायबाप म्हणून. ही भूमिका बघितला तुम्ही तिकडे गेल्या? त्याला घेऊ नका तुकडे तुकडे येत असे. मग त्याची वेगळीच बैठक, याची वेगळीच बैठक. एकाची 7 बैठका झाल्या. नाव नको घ्यायचं, सगळे आपलंच. 7 देवगावात काय राव तुम्ही? गोरगरिबाला हाक मारा, मैदान पुरत नाही. एका जीवाने येऊन उभा देत. तुमच्यामुळे समाजाची काळजी लागून घेऊ नका. तुमच्या वागण्यामुळे समाजाची काळजी लागता कामा नये. तुम्ही सभा ठेवून व्यासपीठ लावा, लाखानं मराठा येऊन बसतो गोरगरीब तिथे. लाखाने. तुम्हाला डिझेल मागत नाही, देऊ जेवण मागत नाही, काय नाही. त्यातून किट मारतो देऊ. आता समाजाला तुम्हाला नुसतं व्यासपीठ देणारा पाहिजे. आजकाल इतका मराठा येत आला. पहिल्यांदा व्यासपीठ देऊन गाड्या द्यावं लागत होत्या. गाड्या देऊन जेवण द्यावं लागत होतं. आता मराठ्यांना फक्त ठिकाण माहित पाहिजे आणि त्यांना आवाज यावा एवढं माहित पण व्यासपीठ पाहिजे. मराठी आलेच म्हणून समजायचं. तुमच्या हातात कारभार दिला तर तुम्ही टोळ्या निर्माण करायला लागले. तिकीट मिळावं म्हणून ते उभं राहायचं मग तुम्हाला नुसतं म्हणून नुसतं उभाच राहायचंय ना. त्यावेळेसाठी एवढं तेव्हा चांगला नाही तेवढं त्यात कार्य. त्यांनी पहिल्या वेळेस असं केलं तर मी त्या रस्ता रोखत गेलो मला उठ म्हणला त्याला नका देऊ. मग कोणाला म्हटलं आताच पोरग डॉक्टर आहे मुसकाडा ठेवून दिली पाहिजे एखादी. काय आहे काय यार तुम्हाला बोलल्यावर लागत. मग मी इमानदारी तळतळ नाही जातीसाठी. धोका पत्कारलाय मी काय सांगू तुम्हाला. सगळे धोके पत्कारले. एक नाही असा धोका की मी पत्कारला नाही. एक
मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे, उद्या गोळ्या घातल्या तर खायला तयार आहे, जेलला पाठवलं तर खायला तयार आहे, माझे काही खोटे नाटे हिरो टाकून बोलून मला बदनाम करायचं आहे तरी मी ते तयारी दाखवली. माझं पुरं कुटुंब बी धोक्यात आहे तरीही मी मागं सरकत नाही. माझी कशात बी तयारी. आणखीन काय पाहिजे मला? काय कमी पडलं असतं? मी ते पदन पैसे घ्यायचे ना लोभा केला की मी इमानदारी लेकरं मोठे होत. राजकारण तो कधीच मोठे होणार नाही. ते आरक्षणात मोठे होते पुरा म्हणून त्यासाठी फाईट. पण जे जिरवायचे होते म्हणून ती कोणीतरी फुगी घातली का ना आपले पोट्टे कसले काही नमुने आणते देतात काना सोडून मग हेच करायचं. बाबा करा पण धोरण करा. मग मी जसं ताकदीनं तुम्हाला जवळ घेतलं सगळ्यांना ताकदीनं लोक केलं मग ते राजकारण तुम्ही सगळे मिळून ताकदीनं करा. काय होतं तुम्हाला ताकद करायला? सगळे हारत आहे. एक मी जिंकायचं सगळे हारत आहे. तितक्या ताकदीनं करा ना मग तुम्ही. मला त्यातला काही कळत नाही. मी खरं सांगतो मी साधा माणूस. मला आरक्षणाची लढाई समजती. समोरचा डाव टाकून त्याला मोडायचं मला कळतं आणि माझ्या जातीला मिळून देऊन जात मोठी करायची हे मला कळतं 100%. पण तुम्ही लोकांपर्यंत गेलाच नाही तर निर्णय घ्यायचा नाही कसा? ही का लहान विषय का? एका जिल्ह्याने 2 जिल्ह्यांना आता आणला तेवढ्याची वर करायचं. पुरा राज्याचा विषय येऊ. एखाद्या जिल्ह्याचा विषय असला ठीक होता म्हणून काय आला असतं त्याला मागं पुढे होऊन जाईल काय व्हायचं. पुऱ्या राज्यातला मराठा एक इथं पुऱ्या राज्यात सारखं झालं पाहिजे तरच मराठ्याचं वजन राहण्यात वजन राहणार नाही. कुणी इकडचा डाटा आणलाय कुणी इकडे आणलाय कुणी इकडे ते काही नाही असं केलंय. जर गावाचा डाटा घेतला तर तो पलीकडचा कोपरा त्याला म्हणतो अलीकडचा कोपरा मला म्हणतोय तर मग ते माझ्या विरोधात म्हणजे उमेदवारी देऊ नको. अरे काय तुमचे बोलणं काय तुमची भाषा ते एखाद्या त्यांना आता जागा केलं तर ते म्हणून त्याला नको तिकीट देऊ आपला इकडे कोपऱ्यातील देऊन घ्या चला. अरे काय यार तुम्ही जातीशी वागायला लागला. खोटं सांगतो का तुम्हाला मी? हे एखाद्याला बाहेर सुद्धा बोललं निवडणुकीत ठरल्यापासून आधी खपाखप बोलीत होते बोलत होते घोडे लागत होते बळत म्हणजे अशी प्रेमाची नेत होते. उमेदवारी सुरू झालं गेलं पुढे त्यांना बोलू त्याचं जास्त मान आहे ते आपल्याला येतायचं नाही आपलं की. अरे यार तुम्ही काय माणसं द्या काय रक्तात भिडलेलं मराठ्यांचे आरक्षण मला पाहिजे कळलं. तुमच्या पाया पडून सांगतो 6 कोटी मराठ्यांचे राजकारणात अंगात घेऊन देऊ नका. आपल्या आरक्षण अंगात घेऊन द्या. तुमच्या रक्तात पोरं लई कल्याण लई कल्याण त्या राजकारण वाटोळ बोलली की एखादं सुधरत आणि 10-12 जण सुधरते. आपली बाजू मांडण्यासाठी आपल्याला तिथं आपले पाठवायचे. पण आपण जर गावागावात पोहोचलो नाही तर काहीच उपयोग नाही. काहीच उपयोग नाही आपला नाही पोहोचलो तर. आपल्याला हे राजकारण पुन्हा डोक्यातून काढावं लागत. पण ह्या लोकसभेच्या ह्या लफड्यांनी एक गोष्ट लई शिकली कोण वडीत येत. मायबाप समाजाचा आशीर्वादच समजतो मी मला मिळालेला. खरंच सांगतो तुम्हाला. हो मला याच्यात नेमके पोटी उघडे पडले कोणी किंवा सहज म्हणून जातो मला वाटेल. समजा जर ते असं केलं तर ते हे का तसं ते पुढे ते का करू मी ओळख होतो हे कोणाची बाजू उडीत. मायबाप मराठ्यालाच म्हणतो मी माया बोलते ते लोकसभेचं काय व्हायचं असेल काळी लागू द्या पण आपल्यातले माया आसपास असू द्या महाराष्ट्राच्या कोण नमुने ते पुढे उडे पडले. हे कोण उडीत म्हणजे याचा कल कळतो भाऊ सरकारचा कल कळतो मला घ्या कळा ना का हे कोकडून याच्यात एवढी हुसर झाली हे विधानसभेत मला सोपं गणित जर सगळ्या स्वारी काम नाही झाली तर 120+ मराठ्याची एकट्याची विधानसभेला घेणार नाही त्यांचा. या लोकसभेला विचार केले पण हे जे ना काही जण याला एक तर त्यांची कायमच्या जातीच्या बाजूला व्हावं लागत नाही तर चळवळीपासून मराठी त्यांना लाभ काढल्याची सोडत. कारण ही जिवंत उदाहरण आहे. यांची आणखी मनमानी सुरू आहे. जात मोठी व्हावा नाहीच डोक्यात काहीच. म्हणून आता होतकरू पोरांमध्ये गावागावात खेळात पोहोचायला लागणार. जर तुम्ही गावागावात गेले नाही तुम्ही जातीकडून वळलं नाही तुम्ही जातीच्या बाजूला बोलले नाही तुम्ही अहवाल तयार केले नाही कसे कामं करायचे करणाऱ्यांनी तुम्हाला जात संपवायची मला जात संपवायची की नाही जात संपवते. त्या राजकारण मला देणं घेणं त्याचं मी त्याविषयी सांगितलं मला त्या राजकारणाचं देणं घेणं नुसतेच उमेदवाऱ्या पाहिजे आणि कोणाला मिळत नाही
मराठ्यांपर्यंत कोण गेलाय, गावापर्यंत कोण गेलाय, कोणाच्यात कोणाला सांगता येईल. हे निर्णय घ्यायचे कसे, काम करायचे कसे. मी तुम्हाला शेवटचं सांगतो, मी मराठ्याला आरक्षण मिळवून द्यायला खंबीर, राजकारणात असू नये नसतो. मराठ्याला कोणतंच काम फक्त पुढे देत नाही. तुमची भरती होती, आता पोलीस भरती होती, ढकलली नाही पुढं. राजकारणात नसून गेली नाही पुढे, ती मराठ्याला फायदा व्हायला तर मी कधी पडत नाही. तुमचं काय व्हायचं ते होतं, त्यांना काय करायचं करू द्या. पण हे असं एवढ्याच्या जीवावर जर लढायचं म्हणलं तर आपला कार्यक्रम लागून उलटा सुद्धा. पाणी घरी आपल्याने सगळ्यांनी ही वेळ पाहिलेली, तुम्हाला ते सांगितलं. आपल्याला गावागावापर्यंत जावं लागणार आहे. लोकांचं उलट आहे, आपलं उलट आहे. लोकांना अगोदर उमेदवार द्यावा लागतो, ते स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. मग ते स्वच्छ चारित्र्य त्याचं घ्यायचं आणि मग ते मत मागायला जायचं. असं बाकीच्यांचं आहे, आपलं उलट आहे. आपल्याला आधी मत आहेत, उमेदवार कोणी असू द्या म्हणतील. आपल्या लोकांसारखी परिस्थिती आता मराठ्यांची राहिली नाही. मराठा हरून देऊन आपल्याला चालणार नाही. 7 महिन्यात मी मराठ्यांना एकदाही हरून दिलेलं, एकदाही. या राजकारणाच्या नावाबाई मातीचा भारता कामा नाही. तिला मी मातीत मिसळू शकत नाही. या अहवालावर उमेदवार देता येणार नाही, अजिबात देता येणार नाही. अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोण देत नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा. लोकसभेला पडायची मला गरज नाही, मराठा समाजाला पडायची गरज नाही. मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, त्याला काय करायचं ते करा. अपक्ष उमेदवार आपण देणार नाही. मान्य आहे का सगळ्याला? आपला दुसरा प्रश्न, आपल्या एकाही मराठ्याच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं, एकाने जायचं. जो सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूला बोलत मराठा आणि कुणबी एकच जी काढी, त्याला मराठी मदत करा, पाडून टाका पुढच्या ताकद. मग तो कोणत्या पक्षाला असू, मी पक्ष सांगणार नाही, मी कुठेही प्रचाराला येणार नाही. जर सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी नाही दिली, विधानसभेला आतापासूनच तयारी करायची. आजपासूनच तयारी करायची. 93 मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व, फक्त मराठ्यांचं. कोणाचंच मतदान नाही पडलं तरीही, कोणाचंच म्हणतो मी तुम्हाला 288 पैकी 92 ते 93 मतदारसंघ असे ते नुसते मराठ्यांचं वर्चस्व. राजकारणात जायचं नाही. पुन्हा सांगतो, मला त्या टायमाला जायचं नाही, मला त्या टायमाला उभारायचं नाही. हे देणार नसते तर देणारे तुम्हाला बनवायचं. आरक्षण देणारे तुम्ही, कापसाला भाव देणारे तुम्ही, शेतकऱ्याला काम करणारे तुम्ही, गोरगरिबांचं काम करणारे, दलितांचं, मुस्लिमांचं, धनगर बांधवांचं, सगळ्या जातीचं काम करणारे तुम्ही. सगळ्या जातीचे सगळ्यांना घालून टाक. तिथं काय केंद्रात आरक्षण नाही आपला म्हणून काय गुंतलेलं नाही. आणि कोणाच्या पाडा म्हणतो ना, मी म्हणतो का भाजपचे पाडा निवडून आणा, याचे पाडा त्याचे पाडा. तुम्हाला जी योग्य वाटेल आरक्षणासाठी बोलणार ती समाजाचा निर्णय समाज घ्या. कोणाच्याच याला जायचं नाही. आणि आपल्याला जूनला जे आपल्या 900 कर्मचारी सभा घ्यायची, यांची आचारसंहिता जूनला संपते ना.
जीवनाथ नारायण गडावटी समाजाची तिथं जवळपास 3,500 एकर जमीन फक्त तारीख थोड्या दिवसात ठरवू आपण. जरी यांनी नाही दिली तर 30-2 सभा आपण आपल्या कामाला लागायचं. मी उद्यापासून कामाला लागणार, मी गावागावात जाणार आहे, मी मधली पोकळी भरून काढणार आहे. राजकारण मराठ्यांच्या डोक्यात ह्या दिवसात त्यांच्यासाठी जोड देऊ नका. आरक्षण विसरू नका, आरक्षण विसरू नका. नसता यांना निवडून आणण्याच्या नादात, यांच्या प्रचाराला जायच्या नादात, सगळ्या मराठ्यांना सांगतो मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, यांच्या प्रचाराच्या नादात आपली जात संपता कामा नये. आरक्षण ध्यानातून जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला जो सगळ्या सोयऱ्यांची बाजूला अंमलबजावणी करायसाठी शब्द देतील त्यांचं काम करा. कोणी बॉन्ड देत असले तर त्याच्यावर करा. कोणत्या पक्षाचे पाड्याचे त्यांचा धिंगाणा करून टाका, कार्यक्रम लागला पाहिजे. याच्यावर त्याच्यावर निर्णय घेतला आपला कार्यक्रम लागून उलटा. आणि मी जात नाही माती घालू शकत नाही. इतक्या वर्षाला माझी जाती करायला आलेली, माझ्या जातीला राजकारण असलं तरी मी खंबीर झालं. मी आता काम सुरू करतो. मी बी होत करून पुरं बाहेर काढतो, मराठ्यांपर्यंत जातो. पुढच्या सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल आपल्यावर अन्याय झालेला बी गावागावातल्या लोकांना जाऊन सांगतो. मलाही काही काम नाही आता 1.5 महिना. तुम्ही यांचा कार्यक्रम लावायचा मागं लागा, मी पुढचा कार्यक्रम लावायचा मागं लागतो. हो द्या ना, तुम्ही ही बाजू सांगा, मी तो होती सगळी. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना जाऊन गावागावात भेटतो. गावागावातल्या पोराची टीम तयार करायला लागणार आहे आता. ज्यांच्या जीवावर आपण सांगतो ना, इकडंच मंगल कार्याकडे आणता येईल. गेली लोकसभा यांच्यामुळे हातातून इकडे मंगल कार्याला मंगल कार्याला बोलायचं की पक्षाचं असतं काय करून एअरपोर्ट जाऊन ती सॉरी मा शब्द मागं घेतो. पण मग डोक्याचा ताळी लागली हे नादी लागले बोलला मग मंगल कार्याला हे लावा त्याच्यात बैठक आणि पुढे मग तुम्हाला उमेदवारी माग. हे खरं आहे. त्यामुळे आपल्याला गावागावात घुसणे, आपल्याला आपले लोक तयार करणे. ही खेड्याचा साधा आहे शब्द. ते गावरा नेत्याला शिबी म्हणलं जात नाही एखाद वेळेस. मी साधा माणूस तुम्हाला प्रामाणिक सांगतो, राजकारण मला नाही कळत. या राजकारणापायी काही जात नसत. एखाद्याला आमदार खासदार व्हायचे त्याच्या नादात माझी जातीत वाटलं. मला नाही होऊ द्यायची. मला मराठ्यांचा घराघरातला माणूस पाहिजे. कारण घराघरातल्या सगळ्या पक्षातला मराठा सर्वसामान्य कष्टकरी व्यावसायिक मराठ्यांचे लेकर मोठे करायचे. मला हे मराठ्याला उंची मिळवून द्यायची. राजकारणाच्या नावाखाली पुढे माझ्या जातीचं मग आपण घेऊ. माझ्या जातीला 70 वर्षात मिळत नव्हती, मिळालं. गावाची गावाने झाले. ते पाटण तालुका आले ते पाटण अख्खा तालुका निघाला. झालं कल्याण झालं लोकांचं. मला माझी जात उंचीवर न्यायची. या राजकारणाच्या नावात पुढे माझी जात समजत बसू. माझी जात मला शिखरावर गेलेली बघायची. जगाच्या पाठीवर ही जातीचे पुराणीचे अधिकारी झालेले बघायचे मला. हे तुमचं निवडून येतं 2-4 दिवसासाठी पुढे वाटोळ करून टाकून जात नाही मातीत मी सोडवा. आणि तुमचं काम करून हे असलं तुमच्या सोयीनुसार आपला नेता ते पडून त्याला मोठी करू वगैरे ना ते पडून. मला राग यायला लागला तुमचा जास्त बोलण्यास. आणखी तुम्हाला नेता पक्षच पाहिजे, आरक्षण नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या जातीला. ते विभागाला तर ते पडत तेवढे वाक्याला मग ते येतो तो राहिलेला खेळा घातला त्यांचा. एवढी नाही गोरगरिबाची एखादी बार मिळून जमत नाही तुम्हाला. तुम्ही कशावर कमजोर समजतो तुम्हाला कोण तरी त्याला बाहेर काढून द्यायला. तुम्हाला ते होत कोण जमत नाही का? हुशार नाही का तुम्ही? कमजोर समजता ना तुम्हाला स्वतः. तुम्ही तिथं जाणं आवाज उठवा ना, देणारे बना ना. प्रत्येकाला काय वाटतं? मराठ्याला काय वाटतं? आरक्षण मिळावं. धनगरांना काय वाटतं? आरक्षण मिळावं. मुस्लिमांना काय वाटतं? आरक्षण मिळावं. दलित बांधवांना 12 बलुतेदारांना काय वाटतं? आमचा वेगळा प्रवर्ग व्हावा. आम्हाला बनवण्यात येणारे इतक्या जणांना तर पुढच्या सोपं सापडेल त्यांनाच निवडून देतात. तेच तुम्हाला देत नाही. पुन्हा तेच तुमच्यावर केसेस करते, तेच तुम्हाला जेरी सांगते. पोलिसांकडून तुम्हाला खाण्याला लावते. तुम्ही तर राज्यकर्ते बनल्यावर कोणी करीन ना तुमच्या. उलट तुमच्यावरच मागे ज्यांनी केलं तुम्ही त्यांच्यावर करायला मोकळे.
आरक्षण देऊ शकता, जे देता येते तुम्ही देणारे म्हणा. प्रत्येक शेतकरी काय म्हणतो, कर्ज माफ करा, आत्महत्या व्हायला लागल्या. प्रत्येक शेतकरी काय म्हणतो, कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. तुम्हाला देणारा बघायला झालं काय, मग कशाच्या निवडून देता? तुम्हीच सांगता जे देत नाही, निवडूनच तुम्हीच देता. पण शेतकऱ्याला गोळीबार तेच करते आणि निवडूनच तुम्हीच देता. कसं काय तुमच्या मालाला भाव मिळत, मराठ्यांना मी कसं काय आरक्षण मिळत? तुम्हाला आवाज नेते सोडत नाही, 2 दिवसात हुशार झाला. याच कारण असणार आहे शेतकऱ्या सुद्धा जे पुढच्या तोडाला दगड दिला एखादा, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, तुमचा सुधारणार नाही का? त्यालाच म्हणा हा हेच झाला. एखाद्या इतर जातीचा दलितांचा दिला म्हणायचं हा मराठा झेनी याला मतदान करणार, मराठ्याने ठाम सांगायचं मतदान करणार त्याला. दलितांनी म्हणायचे हे मराठ्यांचा आहे, पण चाल हे दलित फक्त मी याला 100% मतदान करायचं. जमत नाही का तुम्हाला? धनगरांनी तसंच म्हणायचं की हे धनगराचा उमेदवार उभा आहे ना, मराठ्याने फुल मतदान करायचं त्याला. मराठ्याचा उमेदवार सुद्धा धनगराने फुल मतदान करायचे. कशाने दिले खोयला तुम्हाला? त्याने तिकडून पाहिले ते क्रॉस करतात तिकडून पाणी तिकडून पाडा पाहिजे. तुमचे घरने उलटी येऊ त्याला क्रॉस करतो, ते त्याला क्रॉस करतो. आपलेच पाडून टाका, मूर्जे पडू द्या आपलेच. कसा निर्णय घ्यायचा अपक्षाचा? अपक्ष उमेदवार उभा करायचा निर्णय घ्यायचा कशाचा? 15 जणांवर, 12 जणांवर, 13 जणांवर हार करायची मराठ्यांची. ठराविक जण असे की त्यांनी 70, 80 गावाचे आणले. ठराविक आहेत फक्त, ते गावागावापर्यंत पोहोचले सुद्धा तिथं. गेली त्यांची मेहनत वाया. असे सगळे कुटुंब पडले असते. आणि ज्या दिवशी डोक्यावर गुलाल पडायचं त्या दिवशी तरी सांगावा, नाही तर हो 15 नाही वर्ष वेळ देता. आणि आता 1.5 महिन्यात पूर्ण वेळ देता नाही का 24 घंटे तुम्हाला. 24 घंटे बाहेर ना, निवडणुकीला व्हायचं ना, 24 घंटे गावागावात जनतेत राहा. मी आरक्षण मिळवल्या टायमाला 24 घंटे लोकांना राहतो, 3-3, 4 रात्री झोपत नाही, रात दिवस राहतो. तुम्ही तसं मेहनती घ्यायला वगैरे तुम्हाला काय रोग आला? तुम्ही त्या लोकांना राहा ना, तुमच्या डोक्यावर गुलाल पुढे काय करायचं? कोणाच तुम्हाला हात पसरायचे काम करायचं नाही. इथं राज्याचा डाटा आहे घेऊ, मान्य आहे तुम्हाला, राज्याचा डाटा आहे का? ठरायची का जात? म्हणजे जीएफ मी करतो आणि माझीच मी जात मिसळतो, हे करायचं तुम्हाला माझ्या हातातून? करायचंय का तुम्हाला? राजकारणासाठी ह्या ठराव जायचं आपल्याला. आता त्याच्यापेक्षा नवीन पर्याय जे आहे ना, तुम्हाला जे वाटतो ना आपल्या बाजूला बघायला त्याला करा, बाकीला पाडून टाका. त्यांचा कार्यक्रम वाचा, जे करायचं ते करा. तुम्हाला जे निर्णय घ्यायचं घ्या. कोणत्या पक्षाचं आम्ही म्हणणार नाही, मी कोणाच्याच प्रचाराला येणार नाही. आणि यांनी जर हे सगळ्या सोयऱ्या जर येतं नाही दिलं तर मग आता विधानसभेत आतापासून सावध. आता ऐकलं 6 महिने वेळ, आधी म्हणत होते वेळ कमी आहे 4 महिन्याचा. लावा हा कार्यक्रम यांचा, हे कसे देत नाही तर तुम्ही कामाला लागा. माझी विनंती आहे, गोरगरिबांपर्यंतचा मतदार आपल्या इतक्या 70 वर्षात देशात कोणालाच मिळालेला नाही. आणि आज ठरलेल्या या विषयावर आपलं काहीच नाही. आता सगळे विषय ध्यानात आले तुमच्या. जर कोणाला बोलायचं असलं तर मी 2 दिवस उपलब्ध आहे, उद्या बिन पारवा. कोणाचं आणखीन काही म्हणणं असेल तर मी ऐकून घ्यायला तयार आहे. पण या जीवावर मी राजकारणात येऊन मराठ्यांची माती नाही करू शकत. माझ्या मराठ्यांना मी नाही हरवू शकत. मी उमेदवार नाही देऊ शकत. अशी मला त्या खोट्यात कोणाची जीव त्या नाही करायचं. मी त्यामुळे सांगताना सगळ्याला प्रखर सांगितलं होतं, आमचा 30 तारखेचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही उलट होऊ शकत नाही कुणाला. मग सगळे आले होते, मुस्लिम बांधव होते, दलित बांधव होते, धनगर बांधव होते, 12 बोलीदारांची होती. मी नाही सांगू शकत, आपलं ठेपेल नाही. त्यांना म्हणायचं आम्ही आधीच होय म्हणून. आणि तुमच्या माझ्या हट्टापाई असं नसतं जरा यो भरायला काम पोटवलं, असं नसतं. तमुक भरायला घेते लगेच पावरात म्हणून समजा. भावनेच्या आरी जाऊन जात संपवायची नसती. कुणी म्हणत असेल ते 10 जण टोळकी जण शेजारी जमत आहेत, कारण ते रोजच्या आपलं येत असतं. ते लोक मग आमचे साहेब 100% निवडून येणार आहेत. तुला काय माहित? तुझं मतांनी यादीत नाव नाही. ते सगळं म्हणतं ते जास्तपणं. कारण या गंगाचे पेट्रोल भरून आणता आपलं टाकले ते म्हणतोय ते साहेब 100 रुपये दिले पेट्रोल टाकून गाडीत. मग घराला ते म्हणतो कसं काय येणार, ते मला आपलाच साहेब येणार आहे. तोच मतांनी यादीत नाव आहे.
भावनेच्या आधी देऊन निवडणुका होत नसत्यात. राजकारणात परिपक्वता लागते. राजकारणात समीकरण जुळत आले पाहिजे. राजकारणात समाज पडता आला पाहिजे. समाज जोडता बी आला पाहिजे. माणसाच्या मन जिंकत आले पाहिजेत. आणि निवडणुकीच्या काळात तोंडावर साखर ठेवावी लागते जिभेवर. तेच माणूस यशस्वी होतो. राजकारणाचे गणित वेगळे, समाजकारणाचे वेगळे. समाजकारणात कसाही विजय प्राप्त करता येतो, राजकारणात नाही करता येत. राजकारणात हृदय जिंकायला लागतं प्रत्येक मतदार. त्याच्या भावनेला हात घालावा लागतो, त्याच्या प्रश्नाला हात घालावा लागतो, तेव्हा जिंकता येतो. राजकारण सोपं समजू नका. राजकारणात यांना मी 100% गावाला प्रतिराव टाकू शकलो असतो. पण तुम्ही सुद्धा कमी पडला आणि जर जात हारली तर मी जात मी मातीत मिसळून देऊ शकत नाही, कधीच नाही. कारण माझ्या जाती एवढी नशिबाने की देश नाव घेतो, पुरं जग नाव घेत आज माझ्या जातीचं. असा अवतार मराठ्यासारखे जात म्हणजे पिढी एक आली. असा धक्काच भरलेला आहे. आणि यांना धक्काची धक्का नसताना तर सांगतो तुम्हाला, आपण ऐका एवढा शब्द आता बैठक थांबू. यांना जर धक्का नसताना यांनी आता बघून जर डिक्लेअर केले असते. नाही लसाला ठरवते म्हणजे ते का करतो का काय करतो मध्ये होती का नव्हते त्यांना दाटून म्हणायचं आमका तुकाराम दिला, कोणी म्हणत नाही एकनाथ दिलाय, ते समाज नाही यावेळेस नामदेवची मिळत नाही, नुसत्या पुढ्या सोडीत होती. पण मला त्याला पक्का मत होतं चढ आपण ठरवत नाही तर एवढं देत नाही. तिला गेली उद्या बघा कशी सपा कामाला लागत तिला. पण सपा कामाला लागून द्या, पण कार्यक्रमच वाजला पाहिजे. हे विसरू नका, वळ विसरू नका. जातीच्या आपल्या आई बहिणीच्या अंगावर वळवून ठरलेली ती विसरू नका. आपल्या लेकराला आरक्षण मिळालं नाही ती विसरू नका. आपल्या करोडो पोर, लाखो पोर, सॉरी हजारो पोरावर गुन्हे दाखल झाले. मी ते श्रेय व्हायला जाऊन जाणार. या राजकारणापायी जात फोडू का? तुम्हाला सांगतो, या अपक्ष उमेदवाराच्या नादात आणि राजकारणाच्या नादात जातीचे वाटोळे, जात नाही माती निसरण, हजारो पोर गुन्हे दाखल झाले. शेकडो पोरांनी जेल भोगले. जेल त्यांचा श्रेय व्हायला जाईल. शेकडो पोरांच्या आत्महत्या झाल्या, बलिदान गेले. ह्या राजकारणाबाई त्या लेकरांच्या उभ्या आयुष्यात वाटोळ होते. त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. कितीतरी पोरांच्या ऍक्सिडेंट मध्ये पाय मोडलेत, काहीच्या डोके मोडलेत, काहीच्या आपलीचा सुद्धा आपला बांधव आपला ऍक्सिडेंट मध्ये गेलेला. आपल्याला यांची जाणीव ठेवावं लागणार आहे. कितीतरी माता मावल्या उन्हात तानात या सगळ्यात लाखांना बसलेल्या याची जाणीव ठेवणार आहे, ठेवावं लागणार आहे. 30-40 किलोमीटरवर आपल्या महिला चालल्या, ज्या कधी 1 किलोमीटर चाललेल्या नाही, ज्या महिला रात्रभर कधीच जागलेल्या नाही, सगळ्याच्या दिवशी शहरातल्या सुद्धा महिला जागल्या, ज्या आपले हे आंदोलन उभा करताना आणि मराठा एक होतानी शेतकरी महिलांनी 300 रुपये रोजन 2 पैसे दिलेले आहेत. ही जाणीव ठेवावं लागणार आपल्याला. राजकारणापायी हे सगळे श्रेय करता येणार नाही. आणि मी जातीमध्ये राजकारणासाठी हापापलेलो नाही. त्या जातीचे मान खाली झाले पाहिजे, हे काम करावं लागलं. तुम्हाला सांगतो असलेल्या जेव्हा अशा गोष्टीचं जेव्हा जर राजकारण करायला गेलोत ना तर उद्या पिढ्यांना फार जी मान खाली झाली होती ती मान नाही तिची खाली होईल. आणि ती काळजी तुम्हाला सुद्धा घ्यायची. या राजकारणाच्या नादात आणि गुलालाच्या नादात आता त्यापेक्षा पाडणारच दिले होते लय भेटे पाडणार आणि म्हणू शकता. आता राईटच गेम लागला पाहिजे. ते म्हणलं पाहिजे आता काय खरं नाही. तिथे ताकद दाखवा. ताकद तुम्हाला निवडून येऊन दाखवायची, पाडून दाखवा. त्याला काय हे शिक्का इथून पुढे मराठीच्या नादी लागण्याचा नाही पाहिजे. लय डोळको टेन्शन होता मराठीच्या नादी नाही लागण्यात. इतकं करेक्ट कार्यक्रम लावा यांचा. तुम्हाला काय विचारायचं असं ना तर उद्या परवा मी 2 दिवशी असं काय नाही म्हणायचं की